तर नागपूर विमानतळाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसलेला आहे। नागपूर विमानतळावर देखील आता मोठा फटका बसल्याची माहिती मिळते आहे। नागपूर विमानतळावरून जाणारे 4 फ्लाइट रद्द करण्यात आले आहेत। नागपूर विमानतळाला देखील मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसलेला आहे। नागपूर विमानतळावरून जाणारी 4 विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत आणि मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरामध्ये याचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामध्ये नागपूर विमानतळावर देखील हा फटका बसलेला आहे। एकूण 4 विमानं रद्द झाल्यानं 700 पेक्षा जास्त प्रवाशांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय। नागपूर विमानतळाला देखील आता हा मोठा फटका बसला। नागपूर विमानतळावरून उडणारी 4 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, नागपूर विमानतळाला देखील मोठा फटका बसलाय। नक्कीच नागपूर विमानतळाला मोठा फटका बसलेला आहे आणि 4 फ्लाइट कॅन्सल झाल्याचं या ठिकाणी विमानतळाबाहेर लावण्यात आलेलं आहे। नागपूर बेंगलुरू ही एक फ्लाइट 6803 रद्द झालेली आहे। नागपूर दिल्ली फ्लाइट कॅन्सल झालेली आहे। त्यासोबतच नागपूर दिल्ली 6573 ही पण फ्लाइट जी आहे ती रद्द झालेली आहे आणि नागपूर मुंबई 806 ही फ्लाइट रद्द झालेली आहे। त्याशिवाय नागपूर विमानतळावर ज्या स्क्रीन्स आहे, इंडिकेटर स्क्रीन आहे, त्यासुद्धा बंद आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यासोबतच 4 फ्लाइट रद्द झाल्याने जवळपास 700 प्रवाशांना फटका बसलेला आहे। सुरक्षा यंत्रणेकडे जे कम्प्युटर आहेत ते सुद्धा काम करत नाही आहे। आपण हे दृश्य विमानतळाचे आतले दृश्य या ठिकाणचे बघू शकतो। बघा, संपूर्ण शांतता आहे कारण की 4 फ्लाइट ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहे। यांची यंत्रणा जी आहे ती चालत नाही। जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर क्रॅश झालं, त्याचा फटका जो आहे तो नागपूर विमानतळालाही बसतोय। या ठिकाणचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना आता करावा लागतोय कारण की 4 फ्लाइटमध्ये जवळपास 700 प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी येऊन मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यामुळे आता नागपूर विमानतळावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।